अनिल वसंतराव पिंगळे, ITI यवतमाळ, गणित निर्देशक. आज 2 इयर फायनल ट्रेडसाठी मी एरिया ऑफ कटआउट फिगर याबद्दल तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपण बघणार आहोत एरिया ऑफ कटआउट रेग्युलर सरफेसेस. त्याच्यामध्ये येतं सर्कल, सेगमेंट ऑफ सर्कल आणि सेक्टर ऑफ सर्कल. सेगमेंट म्हणजे वर्तुळखंड आणि सेक्टर ऑफ सर्कल म्हणजे वर्तुळ पाकळी. याच्यावरचं आपण पहिलं उदाहरण बघूया. यामध्ये म्हटलं आहे फाइंड द एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल हुज रेडियस इज 14 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर इज 28 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर काढायचं आहे. तर रेडियस किती दिलेली आहे त्याची आपल्याला 14 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ आर्क दिलेला आहे 28 सेंटीमीटर. तर आपण पहिले काय काढूया, आपल्याला थिटा दिलेला नाही आहे म्हणजे कोण दिलेला नाही आहे तो आधी आपल्याला काढायचा आहे. तर लेंथ ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर L इज इक्वल टू θ/360 इंटू 2 पाय r. आता आपण याच्यामध्ये किमती ठेवूया. लेंथ ऑफ द आर्क आपल्याला किती दिलेला आहे, 28 सेंटीमीटर दिलेला आहे, भागेल बरोबर θ/360 इंटू 2 इंटू पायची किंमत किती 22 सप्तमांश गुणेला r किती आहे 14. आता आपल्याला काय काढायचं आहे, थिटा काढायचा आहे. थिटा काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या सगळ्यांचं पक्षांतर करावं लागेल. पक्षांतर म्हणजे काय, बरोबर चिन्हाच्या एका बाजूकडून दुसरीकडे संख्या नेणे. तर ह्या सगळ्या संख्या आपल्याला इकडे पाठवायचं आहे, पण इकडे ऑलरेडी किती आहे 28 आहेत. 28 गुणेला 360 इकडे भागेला आहे, तर इकडे काय जातील गुणेला 7 भागेला आहे, तर याला काय जाईल गुणेला भागेला. आता इथे किती येईल भागेला 2 गुणेला 22 गुणेला 14 बरोबर. या सगळ्यांचा भाग दिला, गुणाकार केला आणि यांचा गुणाकार केला आणि याला भाग जर दिला तर किती येतं 114.55 डिग्री. म्हणजे थिटा किती येईल आपल्याला 114.55 डिग्री. म्हणजेच अँगल ऑफ सेक्टर थिटा इज इक्वल टू 114.55 डिग्री. आता अँगल ऑफ सेक्टर आपण काढलेला आहे थिटा 114.55. आता काढायचं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर बरोबर θ/360 इंटू πr² वर्ग. आता इथे आपण किमती ठेवूया. थिटाची किंमत किती आहे 114.55 भागेला 360 गुणेला पायची किंमत 22 सप्तमांश गुणेला r किती आहे 14 गुणेला 14. आता जर आपण भाग द्यायचा तर देऊ शकतो आपण 7 × 7 7 × 14 बरोबर. मग किती 114.55 गुणेला 22 गुणेला 14 × 28 भागेला 360 आणि याचा जर भाग दिला आपण तर याचं उत्तर येतं 196 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघूया, ज्यामध्ये म्हटलं आहे फाइंड द रिमेनिंग एरिया ऑफ सर्कल ऑफ 10 सेंटीमीटर डाय. म्हणजे एक सर्कल दिलेला आहे तुम्हाला, त्याचा डायमीटर दिलेला आहे 10 सेंटीमीटर. आफ्टर इन्स्क्राइंग ट्रायंगल ऑफ 5 सेंटीमीटर बेस अँड 10 सेंटीमीटर हाईट. म्हणजे या वर्तुळाच्या आतमध्ये जर एक ट्रायंगल काढला आहे ज्याचा बेस दिला आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 10 सेंटीमीटर. मग या सर्कलमधून जर हा ट्रायंगल कापला तर जो एरिया बाकी उरेल म्हणजे रिमेनिंग एरिया तो किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वप्रथम काय करूया आपण काढूया एरिया ऑफ सर्कल. तर एरिया ऑफ सर्कलचं सूत्र काय, π/4 d² म्हणजेच पायची किंमत घेऊ आपण समजा 3.14 भागेला 4 गुणेला डी किती दिला आहे तुम्हाला 10 म्हणजे 10 गुणेला 10. आता याला जर भाग दिला 4 × 1 बे दुनी 4 बे पंच 10 बे 1 बे पंच 10 म्हणजेच 3.14 गुणेला
पाचा पाचा 25. जर यांचा आपण गुणाकार केला तर तो किती येतो? 504. तर 3.14 गुणिले 25 जर केलं तर याचा गुणाकार येतो 78.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता काय काढायचं आहे आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे हा आतमधला जो त्रिकोण आहे त्याचं काढायचं आहे क्षेत्रफळ. मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. तर 1/2 गुणेला बेस किती दिला आहे त्यांनी? 5 सेंटीमीटर आणि हाईट दिली आहे 10 सेंटीमीटर. दोन्ही जर आपण 10ला भाग दिला तर किती येतं? 5. म्हणजे 5 गुणेला 5 पाचा पाचा 25 सेंटीमीटर स्क्वेअर. मग एरिया ऑफ रिमेनिंग इज इक्वल टू काय करायचं आपण? एरिया ऑफ सर्कल तो किती आला आपला? 78.5 मायनस एरिया ऑफ ट्रायंगल तो किती आलेला आहे? 25. आणि 78.5 मधून जर 25 वजा केलं तर किती येतं? 53.5 सेंटीमीटर स्क्वेअर. एक्झाम्पल बघूया. यामध्ये काय म्हटलं आहे? अ रेक्टँग्युलर सीट ऑफ मेटल मेजर्स 8 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. म्हणजे एक रेक्टँग्युलर सीट दिलेली आहे ज्याची लांबी तुम्हाला दिलेली आहे 8 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर 4 क्वाड्रंट ऑफ सर्कल ईच ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर. म्हणजे या रेक्टँगलमधून 4 क्वाड्रंट कापलेले आहे, त्या प्रत्येकाची रेडियस 2 सेंटीमीटर दिलेली आहे. तर समजा या रेक्टँगलमधून जर आपण हे 4 क्वाड्रंट कापले तो जो एरिया उरेल तो आपल्याला काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपण काय काढूया की 4 क्वाड्रंट म्हणजे काय होतं? एक सर्कल. हे जर आपण 4 क्वाड्रंट घेतले तर 4 क्वाड्रंट मिळून काय होतं? एक सर्कल. म्हणजेच एरिया ऑफ 4 क्वाड्रंट बरोबर एरिया ऑफ 1 सर्कल. मग सर्कलचं सूत्र काय एरियाचं? पाय आरचा वर्ग. मग पायची किंमत घेऊया आपण 22/7 गुणेला आर किती दिलं आहे तुम्हाला? 2 सेंटीमीटर आणि वर्ग असल्यामुळे 2 गुणेला 2. या सगळ्यांचा जर गुणाकार केला आपण 22 गुणेला 2 गुणेला 2 भागेला 7 तर याचं उत्तर येतं 12.57 सेंटीमीटर स्क्वेअर. आता याचा एरिया काढला आपण. आता काढूया आपण पूर्ण एरिया ऑफ रेक्टँगल, म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँगल. तर त्याचं सूत्र काय? लांबी गुणेला रुंदी, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. तर लांबी किती आहे? 8 गुणेला रुंदी किती आहे? 6. म्हणजेच 8 सकम 48 सेंटीमीटर स्क्वेअर. हा होईल एरिया ऑफ रेक्टँगल. ऑफ रिमेनिंग पोर्शन म्हणजे उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर काय काढायचं? एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल किती आला आपला? 48 मायनस एरिया ऑफ 4 क्वाड्रंट तो किती आला आपला? 12.57. मग 48 मधून 12.57 जर गेले तर किती उरतं? 35.42 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजेच उरलेल्या भागाचे क्षेत्रफळ बरोबर 35.42 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण बघूया एरिया ऑफ इरेग्युलर सरफेसेस, म्हणजे अनियमित जागेचे क्षेत्रफळ काढायचे. तर ते क्षेत्रफळ आपण काढतो बाय सिम्पसन्स रूल. तर ते कसं काढायचं? समजा आता ही PQRST ही एक अनियमित जागा आहे. त्याच्यामध्ये PT ही बेसलाईन झालेली आहे. याचे जर आपण समान भाग केले तर ते किती पडतात? 8. म्हणून 8ला आपण स्ट्रिप म्हणतो. आणि त्याचे जर ऑर्डिनेट्स घेतले Y1, Y2, Y3, Y4, Y5, Y6, Y7, Y8 आणि Y9 यांना म्हणतो आपण ऑर्डिनेट्स. आणि ऑर्डिनेट्सची जी संख्या आहे ही स्ट्रिपच्या संख्येपेक्षा 1ने जास्त असते. म्हणजेच Y1 to Y9 ऑर्डिनेट्स
ही विषम संख्या असते आणि 1 to 8 ही स्ट्रिप्स आहे ही समसंख्या असते. आणि या दोनमधलं जे अंतर आहे हे आपण डी याने दाखवतो, ज्याला आपण म्हणतो कॉमन डिस्टन्स. तर पी क्यू आर एसचे क्षेत्रफळ कसे काढायचे म्हणजे अनियमित जागाचे. तर क्षेत्रफळ बरोबर सगळ्यात पहिले काय घ्यायचं आपल्याला, कॉमन डिस्टन्स डी भागेला 3. त्याच्यानंतर पहिल्या कंसामध्ये पहिला ऑर्डिनेट्स म्हणजे y1 प्लस शेवटचा ऑर्डिनेट्स म्हणजे y9 या दोघांची बेरीज. त्याच्यानंतर प्लस 2 जेवढे काही विषम ऑर्डिनेट्स असतील त्या सगळ्यांची बेरीज. विषम ऑर्डिनेट्स म्हणजे कोणकोणते आहे, पहिला y1 आहे तो तर गेलाच, मग कोणता आहे y3 प्लस नंतर कोणता आहे y5 प्लस नंतर y7 हे झाले विषम ऑर्डिनेट्स. प्लस 4 इंटू याच्यामध्ये घ्यायचे आपल्याला सगळे सम ऑर्डिनेट्स. मग सम ऑर्डिनेट्स कोणते आहे म्हणजे समसंख्या, पहिला आहे y2 प्लस दुसरा आहे y4 प्लस y6 प्लस y8 आणि हे कंस पूर्ण. ठीक आहे, आलं लक्षात. पुन्हा एकदा सांगतोय, जर अनियमित जागेचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर सगळ्यात पहिले कॉमन डिस्टन्स भागेला 3, पहिल्या कंसामध्ये पहिल्या आणि शेवटच्या ऑर्डिनेट्सची बेरीज प्लस दुसऱ्या कंसामध्ये दुप्पट जेवढे काही विषम ऑर्डिनेट्स असतील त्यांची बेरीज म्हणजे y3 y5 आणि y7 प्लस 4 आणि त्या कंसामध्ये जेवढे काही सम ऑर्डिनेट्स असतील त्यांची बेरीज म्हणजे y2 y4 y6 आणि y8. आपण जे एरिया ऑफ इरेग्युलर सरफेसेस बघितलं होतं, सिम्पसन्स रूलनी आपल्याला काढायचं आहे. तर आता एका जागेवरील प्लॉटची मापे खालीलप्रमाणे दिलेली आहेत. काय दिले आहे, 1 0 14 18 20 22 28 30 26 24 20 16 14 आणि 12 म्हणजे हे काय सगळे ऑर्डिनेट्स आहे. आणि टोटल ऑर्डिनेटची संख्या किती आहे 13. बेसलाईन दिलेली आहे आपल्याला 18 मीटर. आता स्ट्रिपची संख्या कशी काढणार आपण, ऑर्डिनेटच्या संख्येतून 1 वजा करायचा, कारण स्ट्रिपच्या संख्येपेक्षा 1 जास्त ऑर्डिनेटची संख्या असते. म्हणून स्ट्रिपची संख्या काय राहील, ऑर्डिनेटची संख्या -1 म्हणजेच 13 वजा 1 बरोबर 12. आता कॉमन डिस्टन्स काढायचं आहे आपल्याला. मग कॉमन डिस्टन्स कसा काढणार आपण, बेसलाईन भागेला स्ट्रिपची संख्या. बेसलाईन किती आहे 18 भागेला स्ट्रिपची संख्या किती आहे 12, यांना भाग दिला तर किती येतं 1.5 मीटर. तर आपण कॉमन डिस्टन्स काढलेलं आहे ते किती येतं 1.5 भागेला 3. आता हे जे आपण ऑर्डिनेट्स घेतले होते त्याला मी नंबर दिले y1 y2 ते y13 पर्यंत. आणि सूत्र काय आपलं, d भागेला 3 पहिल्या कंसामध्ये पहिला ऑर्डिनेट्स आणि शेवटच्या ऑर्डिनेटची बेरीज म्हणजे y1 किती आहे मग 0 प्लस शेवटचा ऑर्डिनेट्स किती आहे y13 म्हणजे 12. ठीक आहे, पहिल्या कंसात प्लस दुप्पट दुसऱ्या कंसामध्ये जेवढे काही विषम ऑर्डिनेट्स आहे त्यांची बेरीज. आता विषम ऑर्डिनेट्समध्ये पहिला कोणता आहे y3 म्हणजे किती मग 18 प्लस दुसरा काय y5 म्हणजे 22 प्लस y7 म्हणजे 30 प्लस y9 म्हणजे 24 प्लस y11 म्हणजे किती 16. हे झाले सगळे विषम ऑर्डिनेट्स. प्लस 4 इंटू सम ऑर्डिनेट्स किती आहे, पहिला y2 म्हणजे 14 प्लस y4 म्हणजे 20 प्लस y6 म्हणजे 28 प्लस y10 म्हणजे 20 प्लस y12 म्हणजे किती आहे y12 म्हणजे किती 14. या सगळ्यांची बेरीज. आता 1.5 भागेला 3 जर केलं तर किती येतं 0.5 कंसामध्ये 0 अधिक 12 किती 12 प्लस 2 गुणेला या सगळ्यांची जर आपण बेरीज केली 0 प्लस 12 12 प्लस
2 गुणिला या सगळ्यांची बेरीज केली तर किती येतं 110 प्लस 4 गुणिला या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर येतं 122 कंस पूर्ण. मग 0.5 कंसामध्ये किती 12 अधिक 2 गुणिले 110 म्हणजे 220 अधिक 4 गुणिला 122 म्हणजे किती येतं 8 4 दुनी 8 488. मग 0.5 गुणिला या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येतं 720 सेंटीमीटर. या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येतं 720 मीटर. मग 0.5 गुणिला 720 यांचा जर गुणाकार केला तर काय येतं 360 मीटर स्क्वेअर.